Standard 12th, subject chemistry, previous year board problems, topic name electrochemistry. First question is calculate EMF, that is electromotive force of the following cell. Okay, हा आपला सेम दिलाय. मॅग्नेशियम लेफ्ट हँड साइडला आहे, राईट हँड साइडला सिल्वर आहे Ag. ओके, तर ई नॉट व्हॅल्यू एम ची किती आहे, तर -2.37 व्होल्ट आणि ई नॉट व्हॅल्यू एजी ची 0.8 व्होल्ट. ओके, फाइंड आउट करायचं आपल्याला काय, EMF दॅट इज ई नॉट सेल फाइंड आउट करायचं आहे. सो ई नॉट सेल इज इक्वल टू ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट एनोड. तर आपला कॅथोड आणि एनोड कसा ओळखायचा, तर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये असं दिलेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता. थोडं झूम करतो मी, तर बघा इथे तुम्हाला दिसेल राईट ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन फॉर द लेफ्ट हँड साइड इलेक्ट्रो दॅट इज एनोड. लेफ्ट हँड साइडला असतो तो एनोड असतो, अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन राईट हँड साइड असतो तो कॅथोड असतो. ओके, सो आपल्या ह्या केसमध्ये कॅथोड कुठचा झाला, तर Ag. ओके, कारण तो राईट हँड साइडला आहे बरोबर, आणि लेफ्ट हँड साइडला एनोड आहे तो Mg आहे बरोबर. सो आपण Ag ची व्हॅल्यू कॅथोडच्या इथे घेतली, Mg ची व्हॅल्यू एनोडच्या इथे घेतली. सो 0.8 मायनस 2.37, सो मायनस मायनस प्लस, देअरफॉर 0.8 प्लस 2.37 यांचं ऍडिशन होतं ते येतं. ई नॉट सेल व्हॅल्यू आला, EMF आला आपल्या सेलचा 3.17 व्होल्ट. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. ओके, question number 2 is how many coulombs of electricity is required to produce 1 gram of sodium metal by reduction of sodium ion. फेब्रुवारी 2025 ला आलेला क्वेश्चन आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, तर आपल्याला काय काढायचं आहे, तर हाऊ मेनी कुलोम्स ऑफ इलेक्ट्रिसिटी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 1 ग्रॅम ऑफ सोडियम मेटल. ओके, फ्रॉम सोडियम आयन. सो सोडियम आयन म्हणजे Na+. ओके, त्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे एक इलेक्ट्रॉन आपल्याला ऍड करावा लागणार. सो आपल्याला काय होणार, सोडियम सॉलिड फॉर्म मध्ये मिळणार, जो आपल्याला मिळवायचा आहे तो मिळणार. ओके, सोडियम मेटल इथे आपल्याला मिळाला, राईट. सो मोल रेशो आपला किती आहे, तर 1 आहे बरोबर, कारण एक इलेक्ट्रॉन लागला म्हणून 1. ओके, सो this shows that 1 mole of sodium requires 1 mole of electron. म्हणजे इथे 1 mole of sodium साठी आपल्याला 1 mole of electron लागलाय बरोबर आहे. इथे आपल्याला ऍज रिएक्शन मध्ये समजते बरोबर. त्याच्यानंतर मोलार मास ऑफ सोडियम 23 ग्रॅम पर मोल हे आपल्याला आपल्या पिरियडिक टेबल मध्ये दिलेलं असतं. ओके, मोलार मास किती आहे, 23 ग्रॅम पर मोल. सो आपला मोल्स ऑफ सोडियम इन 1 ग्रॅम काढायचे असतील तर 1/23 करावं लागेल. मग डिव्हिजन तुम्हाला मी करून दाखवतो एका वेगळ्या पेजवर. बघा, 1/23 हे कसं करणार, तर 1/23. ओके, 23 झिरो जा 23, सॉरी 0, रिमेनिंग 1, डेसिमल पॉईंट दिला 0 घेतला इथे आपण, तर परत डिव्हिजन पॉसिबल आहे का, तर नाहीये. सो 0, 100, 23 4 जा 96. ओके, 92, 40, 92, रिमेनिंग 8, 0, 23 3 जा 3 3 जा 6, 9, 6, 69. So remaining 11, 0, then another 4. Okay, 4 5, 4 0.0435. This is the division, right? 0.0435 moles for 1 gram of sodium, right? Since 1 mole of sodium requires 96,500 coulomb. जर आपल्याला किती मिळालेत मोल्स, 1 मोल साठी 96,500 कुलोम लागतात, तर आपल्याला 0.0435 मोल साठी किती कुलोम्स चार्ज लागेल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर चार्ज रिक्वायर्ड साठी फक्त 96,500 इंटू 0.0435 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. मल्टिप्लिकेशन इझी असतं. सो आन्सर येतं आपलं 4197.75 कुलोम. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Question number 3 is what is mass of copper metal produced at the cathode during the passage of 5 ampere of current through CuSO4 solution for 100 minutes. Molar mass of copper is 63.5 gram per mole. जुलै 2024 चा प्रॉब्लेम आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. इथे आपला करंट दिला आहे 5 एम्पियर, टाइम दिला आहे 100 मिनिट्स, त्याला आपल्या सेकंड मध्ये कन्वर्ट करायचं. सो 100 इंटू 60 सेकंड, राईट. फाइंड आउट करायचं आहे वेट ऑफ कॉपर प्रोड्यूस. डब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे. स्टायचोमेट्रिक कॉपरची Cu2+, बिकॉज ऑफ कॉपर इज अ डायव्हायलंट मेटल. ठीक आहे, त्यामुळे 2+ जेवढ्या चार्ज आहेत तेवढेच इलेक्ट्रॉन आपल्याला इथे द्यावे लागतील. +2e गिव्स Cu सॉलिड. ओके, तर मोल रेशो कसा काढतात, मोल रेशो हा 1/2 आला. 1/2 का आला, दिस शो दॅट द 1 मोल ऑफ कॉपर. ओके, 1 मोल कॉपर तयार होण्यासाठी, कारण इथे एक काही नाही म्हणजे एक नंबर आहे,
2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. ठीक आहे. सो मोल रेशो इज 1/2. ओके. आपला फॉर्म्युला काय, W इज इक्वल टू I इंटू टी डिवाइड बाय 96,500 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास. ओके. मग आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या आहेत. काय केलं बघा, 5 इंटू 100 इंटू 60 डिवाइड बाय 96,500 इंटू 1/2 इंटू 63.5. ओके. तर आपण आता हे सॉल्व्ह करूया. 0 0 गेट कॅन्सल, दिस 0 गेट कॅन्सल. ओके. आता अजून काय कॅन्सल होईल का बघा, 2 1 जा 2, 2 5 जा 10, राईट. सो आता इथे पुढे 5 ने 96 ला डिवाइड, बिकॉज ऑफ लास्ट नंबर 5 आहे, सो 5 ने डिवाइड करणं पॉसिबल आहे. तो 5 1 जा 5, रिमेनिंग 4, 46. 5 9 जा 45, रिमेनिंग 1, 15. 5 3 जा 193. ओके. सो हे कॅन्सल झालं आपलं. तर रिमेनिंग आता बघा, W इज इक्वल टू, इथे घेऊया म्हणजे लक्षात येईल आपल्या, 5 इंटू 63.5 इंटू 6 डिवाइड बाय 193. ओके. अजून आपलं काय राहिलं का इथे, तर 63.5 लिहिलं आपण, 6 आपण हा लिहिलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट डिव्हिजन काय करू शकतो आपण, तर 6 ने 193 ला डिवाइड करून बघूया. 6 1 जा 6, 6 3 जा 18. ओके. रिमेनिंग 1, 13. 6 2 जा 12, रिमेनिंग 1. सो 10. 6 1 जा 6, 4. Then 40. 6 6 are 36. Okay, 32.16. So answer W is equal to 5 into 63.5 divided by 32.16. ओके. सो अजून डिव्हिजन पॉसिबल आहे का याच्यामध्ये, तर आहे पॉसिबल. तर कसं करूया आपण, 5 1 जा 5, 5 6 जा 30, रिमेनिंग 2, डेसिमल पॉईंट 21 होईल. 5 4 जा 20, रिमेनिंग 1 16 होईल, राईट. सो 5 3 जा 15, रिमेनिंग 1 0. देन 5 2 जा 10. ओके. सो 63.5 डिवाइड बाय 6432. ओके. सो आता आपण हा नंबर मॉडिफाय करू शकतो थोडासा. तर बघा कसा होईल, 63.5 डिवाइड बाय 6.4. ओके. आधीचे नंबर 2 कॅन्सल केले तर शक्य आहे तिकडनं. मग ह्याचं डिव्हिजन आपण चेक करून बघूया. तर असं करूया, 63.5 म्हणजे 635 डिवाइड बाय 64. ओके. 64 9 जा, ओके, 9 4 जा 36. ओके. कॅरी ओव्हर 3, 9 6 जा 54, 57 होईल, राईट. सो 55 मायनस 6 किती होणार, 15 मायनस 6 9, 12 मायनस 7 5 ते 0, अनदर 0. सो 64 9 जा परत 9 येईल आपला आन्सर. सो आपण असं लिहू शकतो, 63 साठी 6.4 साठी आपण डिवाइड केलं 9.9. ओके. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. वेट किती मिळालं आपल्या, कॉपर किती प्रोड्यूस होईल जेव्हा 100 मिनिट्स मधून 5 एम्पियर करंट पास होईल तेव्हा 9.9 ग्रॅम एवढा कॉपर आपला तयार होईल. ओके. Question number 4 is calculate the time required to deposit 2.4 gram of copper when 2.03 ampere of current pass through CuSO4 solution. फेब्रुवारी 2024 चा क्वेश्चन, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 3 सारखाच क्वेश्चन आहे, पण इथे आपला टाइम फाइंड आउट करायचा आहे, वेट दिलेला आहे, एवढाच फक्त फरक आहे. ओके. कॉपरचं मास तुम्हाला माहिती आहे 63.5 ग्रॅम पर मोल, करंट आपल्याला 2.03 अँपियर दिलाय, वेट प्रोड्यूस किती होते 2.4 ग्रॅम होते. वी हॅव टू फाइंड टाइम. Okay, so reaction is Cu2 plus 2e gives Cu solid. Okay, mole ratio 1/2 because of 1 copper produce करायला 2 इलेक्ट्रॉन्स लागले, therefore 1/2. फॉर्म्युला सेम आहे. तर आपल्याला फाइंड आउट टी करायचं आहे. सो टी आपण इथेच ठेवलेला आहे. 96,500 न्यूमेरेटरला गेले, आय इंटू टी मोल रेशो अँड मोलार मास हे न्यूमेरेटरचे होते ते डिनॉमिनेटरला आले. तर व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट केल्यात. वेट 2.4, 96,500 डिवाइड बाय I इज 2.03. ओके. आपल्या इथे दिलाय. मोल रेशो आपला 1/2 आहे आणि वेट 63.5. ओके. आता ह्याचं आपल्याला डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन करायचंय. तर त्यासाठी आपल्याला ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन, ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणं आवश्यक आहे. आपण हे करू शकतो, 2 1 जा 2, 2 1 जा 2, राईट. सो हे 1 1 गेट कॅन्सल. आन्सर इज टी इज इक्वल टू 2.4 इंटू 96,500 डिवाइड बाय 63.5. ओके. सो आपल्याला आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं 2.4 आणि 96,500चं. तर इझी आहे.
96,500 डिवाइडेड बाय मल्टिप्लाइड बाय 2.4. ओके, तेवढंच वेट आहे आपलं 2.4. सो मल्टिप्लाय करतोय आपण. 4 0 जा 0 0, 4 5 जा 20 कॅरी ओव्हर 2, 4 6 जा 24 प्लस 2 26 कॅरी ओव्हर 2, 4 9 जा 36 प्लस 2 38. ओके, फर्स्ट एक 0 देणार. 2 0 जा 0, 2 0 जा 0, 2 5 जा 10 कॅरी ओव्हर 1, 2 6 जा 12 प्लस 1 13 कॅरी ओव्हर 1, 2 9 जा 18 प्लस 1 19. ओके, so answer is 0 0 0 6 8 plus 3 11 carry over 1 10 13 1. ओके, 1 डेसिमल आपण दिला इथे. आन्सरला 231 आपण इथे लिहूया आन्सर 231,600. ओके, 231,600 डिवाइड बाय 63.5. तर आपण डिव्हिजन बघूया. 231,600, 2 0 होते, 1 0 वाढवला कारण हा 635 आपण पूर्ण संख्या घेऊया, बरोबर. म्हणजे आपल्याला ते करायला सोपं पडेल. ओके, तो 654 जा आपण करू शकतो. 653 जा बघा, 3 5 जा 15. ओके, कॅरी ओव्हर 1, 3 3 जा 9 प्लस 1 10 0 कॅरी ओव्हर 1, 3 6 जा 18 प्लस 1 19. ओके, सो आपला आला इथे सबस्ट्रॅक्शन 6 मायनस 5 1. ओके, then 1 minus 0 1, 3 13 minus 9 4 आणि हा 0. सो आपल्याला अजून एक 0 वरचा घ्यावा लागेल. आता हे आपल्याला 6 जा येऊ शकतं कारण 36 होईल आणि 6 7 जा 42 होतं. तर आपण मधला आधीचा नंबर घ्यायचा. तर बघा आता तुम्ही 6 5 जा 30 कॅरी ओव्हर 3, 6 3 जा 18 प्लस 3 21 कॅरी ओव्हर 2, 6 6 जा 36 प्लस 2 38. ओके, सो 0 0 minus 0 1 minus 1 0, 11 minus 8 3. ओके, 0. देन अनदर 0 आपण घेऊ शकतो. हा 0 येथे घेतला आता आपण. तर 6 4 जा येईल, 4 5 जा 20, 6 5 जा 30, सो 6 4 जा 24. 20 carry over 2, 4 3 जा 12 plus 2 14 carry over 1, 4 26 4 जा 20 25, right. 0 10 minus 4 6, 9 minus 4 4. ओके, अनदर 0, हा लास्ट 0 घेतला आपण. सो 6 7 जा 6 7 जा येईल आपला आन्सर. सो असा आन्सर आपला इन्क्रीज होईल पण सफिशियंट आहे. 3 6 4 7 एवढा आन्सर आपला सफिशियंट आहे. दिस इज युअर टाइम. किती आला आपला 3 6 4 7 सेकंड. ओके, this is the time required to deposit 2 gram of. Question number 5 is, what is the mass of copper metal produced at the cathode during the passage of 5 ampere current through CuSO4 solution? For 6,000 second, molar mass of copper is 65.5 gram per mole. ओके, जुलै 2023 चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्स क्वेश्चन आहे. आपला करंट दिलाय 5 एम्पियर, टाइम दिलाय 600 सेकंड. सेम थर्ड प्रॉब्लेम सारखा आहे, फक्त आपला इथे टाइम 6,000 सेकंड दिलेला आहे. ओके, सो कॉपर 2 प्लस प्लस 2 ही गिव्स Cu सॉलिड. तर मगासारखंच एक मोल ऑफ कॉपर त्याला 2 इलेक्ट्रॉन्स राहतात. तो 1/2 आपला मोल रेशो आला. मास ऑफ कॉपर फॉर्म दॅट इज डब्ल्यू किती फॉर्म होतो, तो फॉर्म्युला I इंटू टी डिवाइड बाय 96,500 इंटू मोल रेशो इंटू मोलार मास ऑफ कॉपर. तर व्हॅल्यूज आपण सबस्टिट्यूट करून घेतलेल्या आहेत. तर आपण हे सॉल्व्ह करूया. 0 0 0 0 गेट कॅन्सल. ओके, अजून काय होईल, 2 1 जा 2 30 होईल. ओके, सो 5 ने ह्याला डिव्हिजन करणं पॉसिबल आहे काय, मग अशी आपण केलं होतं 193 आलं होतं. ओके, सो आन्सर 30 इंटू 63.5 डिवाइड बाय 193. ओके, तर आता तुम्ही बघू शकता याच्यामध्ये अजून काय बदल होऊ शकतो बघा, की 63 3 जा ऑलमोस्ट 193 येतील का बघा. 1 जा 63. ओके, सो आन्सर इज इथे आपण करून चेक करूया. 193 0 एक इन्क्रीज करूया कारण 635 असं करतोय. 63 जा 3 जा करूया, 3 5 जा 15 कॅरी ओव्हर 1, 3 3 जा 9 प्लस 1 10 कॅरी ओव्हर 1, 3 6 जा 18 19. ओके, सो रिमेनिंग 25 डेसिमल पॉईंट द्यायला लागेल. 0 घेतला तर नाही येणार, तो 3 सफिशियंट आहे आपला. सो 3 1 जा 3, 3 10 जा 30. सो आन्सर इज 10 ग्रॅम.
ओके, एवढं कॉपरचं मास फॉर्म होईल जेव्हा तुमचा 5 एम्पियर करंट 6,000 सेकंड्स पास होईल तेव्हा. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Question number 6 is, how many moles of electrons are required for reduction of 2 moles of zinc 2 plus to Zn? How many Faradays of electricity will be required? Okay. तर आपला झिंकचं स्टॅच्यूमेट्री द्यायचे आहे Zn2 plus 2e gives Zn. ओके, सो द इक्वेशन शोज दॅट इथे पण 1 मोल ऑफ झिंक तयार होण्यासाठी Zn त्याला 2 इलेक्ट्रॉन्स लागतात आहे बरोबर, 2 मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागतात. तेच लिहिले आपण इथे. द इक्वेशन शो दॅट 1 मोल ऑफ Zn2 plus reduced to Zn by 2 moles of electron. ओके, फॉर रिडक्शन ऑफ 2 moles of Zn2 plus required 4 moles of electron. देअर फोर म्हणजे एकासाठी 2 तर दोघांसाठी 4, कारण आपल्या क्वेश्चन मध्ये 2 मोल्स विचारले आहेत, पण 1 मोलला किती इलेक्ट्रॉन्स लागतात? 2. ओके, तर 2 मोल्सला किती लागणार? तर 4 लागणार. साधा सिंपल मल्टिप्लिकेशन आहे. त्यामुळे 4 मोल्स इलेक्ट्रॉन म्हणजे किती इलेक्ट्रिसिटी लागणार तुम्हाला? जेवढा नंबर आहे तेवढीच इलेक्ट्रिसिटी. किती? 4 फॅरेडे इलेक्ट्रिसिटी विल बी रिक्वायर्ड. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. Question number 7 is, the molar conductivity of 0.01 molar acetic acid at 25 degrees Celsius is 18 ohm inverse centimeter square mole inverse. Okay, calculate its degree of dissociation in 0.01 molar solution and dissociation constant if molar conductivity of acetic acid at 0 concentration is 400 ohm inverse centimeter square mole inverse. सप्टेंबर 2021 चा क्वेश्चन आहे, 2 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, तर आपल्याला बघा काय दिलंय, मोलार कंडक्टिव्हिटी दिली ऍसिडिक ऍसिडची 0.01 कॉन्सन्ट्रेटची 18 दिले. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचंय डिग्री ऑफ डिसोसिएशन 0.01 सोल्युशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट. कधी जेव्हा मोलार कंडक्टिव्हिटी ऍसिडिक ऍसिड 0 कॉन्सन्ट्रेशनला 400 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स असेल त्यावेळेला. तर सी आपल्याला दिलाय, कॉन्सन्ट्रेशन 0.01 मोलार आहे. ओके, हाफ लॅमडा किती आहे, कॉन्सन्ट्रेशन किती आहे सुरुवातीचं 25 डिग्री सेल्सियसला 18 आहे. ओके, आणि नंतरचं 0 डिग्री सेल्सियसला किती आहे तर 400 आहे. ओके, आपल्याला फाइंड आउट करायचं अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे के ए. ओके, सो आधी डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा फाइंड आउट करूया. तर अल्फा इज इक्वल टू हाफ लॅमडा सी अपॉन हाफ लॅमडा 0. ओके, सो हाफ लॅमडा सी किती आपला 18 आहे, ते कॉन्सन्ट्रेशन आपल्या त्याच्यानंतर 400 आहे 0च्या याला. सो याचं डिव्हिजन आपल्याला करायचं. सो आपल्याला डिव्हिजन कोणाचं करायचं? 18 डिवाइड बाय 400. त्याचा आन्सर येते 0.045. ते आपण चेक करूया येते का बरोबर ते. त्यासाठी आपण एक पेपरवर इथे बघूया. तिथे बघा तुम्ही 400 डिवाइड बाय 18 उलट करून बघूया. 18 डिवाइड 400 आहे तर आपण उलट चेक करूया. ते कसं दाखवतो? 18 टू जा 36, रिमेनिंग 4, देन 0, 18 टू जा 36, राईट. सो रिमेनिंग 4, देन आपण 0 एक घेतला, 18 टू जा 36. हे कंटिन्यू राहणार आन्सर आपलं. सो आन्सर काय येणार आपलं 1 डिवाइड बाय 22.2. सो 1 ला 22.2 ने डिवाइड करायचंय. सो आपण पूर्ण नंबर घेऊया 22 सो इथे पण एक 0 इन्क्रीज केला आपण, कारण डेसिमल पॉईंट इथला इकडे शिफ्ट झाले म्हणून 1चा 10 केला. आपलं डिवाइड करणं पॉसिबल नाहीये, तर आपण 0 अजून एक 0 घेतला तर 0 अजून डिवाइड करणं पॉसिबल नाही. सो अनदर 0. ओके, बघा इथे एक अजून एक 0 घेतलाय. सो 1000. तो 22 4 जा 4 टू जा 8. ओके, 4 टू जा 8, 4 टू जा 8, 4 टू जा 8. ओके, रिमेनिंग 2 2 1 1 0. ओके, सो अनदर 0. 4 5 जा 5 टू जा 10 0, कॅरी ओव्हर 1. 5 टू जा 10 प्लस 1 11, कॅरी ओव्हर 1. 5 जा 10 प्लस 1 11. ओके, सो आन्सर इज 10. सो सफिशियंट आहे 0.045. अशा पद्धतीने आपण आन्सर 0.045 ह्या डिव्हिजन नंतर काढलेला आहे. ओके, तर आपल्याला पुढे बघायचं आहे की हा आपला झाला अल्फा. आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली. आपल्याला आता फाइंड आउट करायचं आहे के ए इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू सी. डिसोसिएशन कॉन्स्टंट फाइंड आउट करायचं आहे. अल्फा आपला आला 0.045चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01, राईट. सो 45चं मल्टिप्लिकेशन आपल्याला येतं 0.002025. ओके, सो ह्याचे 0 डबल होणार. ओके, एक 0 असेल तर 2 0 होणार, आणि 45चा स्क्वेअर किती येतो तर 2025. ओके, इंटू 0.01.
त्याच्यानंतर ह्यांचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर हे 2 डेसिमल पॉईंट राईट हँड साईडला आहेत, त्यामुळे इथे अजून 2 झिरोज इन्क्रीज होणार, कारण 1 ने मल्टिप्लाय करतो मी, नंबर ॲज इट इज राहणार, पण 1 हा 2 डेसिमलने स्मॉल आहे अजून. ओके, खालच्या बाजूला आहे. सो 0.00 आणि ह्या दोघांचे 2 झिरोज 2025. Okay, this is the dissociation constant. Okay, this is the answer of our question. Construct a cell using standard hydrogen electrode and zinc electrode. Write its cell reaction and cell representation. Okay. Calculate cell potential of cell with 0.01 molar zinc Zn2 plus ions and standard potential of cell is 0.76 volt. ओके, आपला ती कन्स्ट्रक्ट करायचा सेल हायड्रोजन इलेक्ट्रोडचा आणि झिंक इलेक्ट्रोडचा एकत्र. ओके, तर आपण बघूया पहिलं रिॲक्शन काय होणार. ऍट ॲनोड कुठे होणार, ती झिंक इलेक्ट्रोड हा ॲनोड असतो, तिथे ऑक्सिडेशन होतं, ॲनोड काय होतं, ऑक्सिडेशन होतं. सो झिंकचे 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. सो झिंकवर चार्ज किती येतो, 2 येतो. सो Zn2 प्लस प्लस 2e आणि रिडक्शन कुठे होतंय, तर कॅथोडवर होतंय, दॅट इज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हे 2 इलेक्ट्रॉन 2 हायड्रोजन प्लस चार्ज घेतो. ओके, सो 2 घेतल्यामुळे आपल्याला काय मिळतो, H2 गॅस फॉर्म होतो कॅथोडवर. मग आपल्या ह्या दोघांची ओव्हरऑल रिॲक्शन कशी घ्यायची, तर ह्या दोघांची ऍडिशन केली तर 2e गेट कॅन्सल, कारण ॲरोच्या ह्या साईडचे आणि ह्या साईडचे कॅन्सल होतात अपोजिट साईडला. ओके, सो रिमेनिंग पार्ट काय आपला राहिला, की Zn ॲज इट इज राहिला. ओके, त्याच्यानंतर Zn2 प्लस. ओके, त्याच्यानंतर आपण काय घेतलं, हायड्रोजनचा सेल ह्या बाजूला असेल राईट हँड साईडला, सो H प्लस, कारण त्याचं रिडक्शन होते म्हणून, आणि हा H2 गॅस आणि प्लॅटिनम प्लेट आपण त्याच्यामध्ये इन्सर्ट केलेली असेल. हे झालं आपले ओव्हरऑल सेल रिॲक्शन. फर्स्ट क्वेश्चनचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे. सेकंड क्वेश्चन कसा आहे बघा, आपल्याला फाइंड आउट करायचं सेल पोटेन्शियल. सो आपल्या झिंकची व्हॅल्यू किती पोटेन्शियल दिलं, त्याचं 0.01 मोलार दिलंय, त्याचं कॉन्सन्ट्रेशन सॉरी, आणि ई नॉट व्हॅल्यू किती झाले, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज 0.76 वोल्ट. आपल्याला फाइंड आउट करायचं झिंकचं सेल पोटेन्शियल फाइंड आउट करायचं. तर इलेक्ट्रो रिॲक्शन Zn2 प्लस 0.01 मोलार प्लस 2e, म्हणजे हीच रिॲक्शन आपण परत लिहिली आहे, फक्त ती उलटी लिहिताना लिहिली आहे. तुम्हाला सॉलिड फॉर्म मध्ये मिळतोय झिंक. ओके, तर नेक्स्ट आपला जी रिॲक्शन मध्ये बघा, Zn is equal to E naught Zn minus 0.0592 divided by n log of base 10 1 upon Zn2 plus. ओके, मग E naught Zn ची व्हॅल्यू किती आहे, 0.76 वोल्ट, ती आपण सबस्टिट्यूट केलेली आहे. नंबर ऑफ मोल्स किती लागतात आपल्याला, 2 इलेक्ट्रॉन्स लागतात आहे एक झिंक मोल तयार करायला, बरोबर. सो 0.0592 अपॉन 2. ओके, अँड लॉग ऑफ बेस 10 1 अपॉन 0.01. तर 0.01 म्हणजे 10⁻². ओके, सो न्यूमरेटरला गेल्यावर तो 10⁻² होणार, मग 10⁻² म्हणजेच 100. सो 100 इंटू 1 100. सो आपला व्हॅल्युएशन मध्ये नेक्स्ट स्टेपला आपण बघतोय की 2 ने 0.0592 ला डिवाइड केल्यावर बघा काय होतं, 2 2 जा 4, रिमेनिंग 1 19, 2 9 जा 18, राईट, रिमेनिंग 1 12 होता, 2 6 जा 12. सो 0.0296, दिस इज द डिव्हिजन ऑफ दिस व्हॅल्यू. ओके, सो लॉग ऑफ 10 इज 100, ह्या लॉग 1 अपॉन 0.01 चा आन्सर येतं 100. ओके, सो आपला 100चा लॉग बघायचा आहे. 10चा लॉग हा नेहमी 100चा बघताना 10चा आपल्याला लॉग बघायचा. लॉगॅरिथम बुक मध्ये आपण 10चा लॉग आपण चेक करूया. बघा 10चा 0 मध्ये, सो आन्सर इज 0. बट आपल्या इथे नंबर्स किती आहेत, तर 3 नंबर्स आहेत, 1 2 3. सो आपला रूल काय, कॅरेक्टरिस्टिक फाइंड आउट करायचा, 3 मायनस 1. सो आन्सर इज 2, राईट. सो आपला बघा नेक्स्ट स्टेप काय, 0.76 मायनस 0.0296 इंटू 2. ओके, सो Zn is equal to 0.76 मायनस, आता मल्टिप्लिकेशन ह्या दोघांचं मगाशी आपण इथे डिव्हिजन केलं होतं, तर ह्यांचं डिव्हिजन हे येत होतं, तर मल्टिप्लिकेशन केला परत हे रिपीट आन्सर आपल्याला मिळेल 0.0592. ओके, आता ह्याचं आपल्याला फक्त सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन इझी आहे, तर किती येतं सबस्ट्रॅक्शन, 0.7008. दिस इज द सेल पोटेन्शियल ऑफ झिंक. ओके, क्वेश्चन नंबर 9 इज कॅल्क्युलेट द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द फॉलोइंग सेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. ओके, एका साईड लेफ्ट हँड साईडला झिंक आहे, राईट हँड साईडला क्रोमियम आहे. तर ई नॉट झेडची पोटेन्शियल दिलंय -76 वोल्ट आणि क्रोमियमचं किती दिलंय -74
व्होल्ट. ओके, तर आपला स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज ई सेल इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे राईट हँड साइड मायनस लेफ्ट हँड साइड आपण करतो, ई नॉट क्रोमियम मायनस ई नॉट झेड. तर आपल्याला ई नॉट क्रोमियम किती आहे, -0.74 मायनस -0.76. सो मायनस मायनस प्लस माय, आणि -0.74 प्लस 0.76 यांचं सबस्ट्रॅक्शन होणार. साईन फक्त मोठ्याच येणार, तर आन्सर आपलं येतं 0.02 व्होल्ट. हा 1 मार्क्सचा क्वेश्चन आहे, जुलै 2024 ला आलेला होता. ओके. क्वेश्चन नंबर 10 इज calculate molar conductivity for 0.5 molar BaCl2 if its conductivity at 298 Kelvin is 0.01 ohm inverse centimeter inverse. ओके, मार्च 2023 चा प्रॉब्लेम आहे, 1 मार्क्स क्वेश्चन आहे. ओके, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिले 0.5 मोलार, के दिले आपला, के किती आहे 0.01 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, मोलार कंडक्टिव्हिटी, दॅट इज हाफ लॅम्बडा. ओके, सो फॉर्म्युला एकदम इझी आहे, 1000 इंटू के डिवाइड बाय सी. सो 1000 इंटू 0.01 डिवाइड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.5. सो नेक्स्ट स्टेप काय येणार, 1000 आणि 0.0 म्हणजे 1 ने 1000 ला मल्टिप्लाय केल्यावर 1000च येतं बरोबर, पण इथे 2 डेसिमल आहे, सो आपण 2 डेसिमल कमी करणार आहे 1000 म्हणून. सो आन्सर इज 10 डिवाइड बाय 0.5. नेक्स्ट स्टेप बघा काय करणार आपण, 0.5 ला पूर्ण केला, 5 केला, तर एक डेसिमल आपण ह्या बाजूला शिफ्ट झालं, ह्याच्यात एक वाढवावं लागेल नंबर, सो 100 येईल, राईट. सो 520 जा 100, तो आन्सर इज 20 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल inverse. Okay, this is your molar conductivity. This is the answer of our question.